सातवाहन पूर्व म्हणजेच 2000 वर्षापूर्वीपासून ज्ञात असलेला ब्रह्मर्षी ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेला हा डोंगर. सातवाहन काळात 2ऱ्या शतकात या किल्ल्याची झालेली पायाभरणी, 3ऱ्या शतकात गुप्तराजांनी किल्ल्याची केलेली उभारणी, सातवाहन, अभीर, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मुघल, मराठा, पेशवाई व इंग्रज अशा अनेक राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. पण याचे अस्तित्व ठळकपणे दिसले ते मराठीशाहीत. छत्रपती शिवरायांनी ज्या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासात अमर बनवले त्या स्वराज्याच्या अभेद्य अशा गडाची आजची आपली ही उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती. चला तर मग आज आपण भेटणार आहोत स्वराज्याच्या या अनमोल अशा गडाला, जी आहे स्वराज्याची पहिली राजधानी, ज्यावरून छत्रपती शिवरायांनी 26 वर्षे राज्यकारभार केला. आजची आपली दुर्ग भटकंती आहे ती राजांच्या गडाची आणि गडांच्या राजाची, किल्ले राजगड. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. जय शिवराय. आमच्या भटकंतीत पडलेला 5 महिन्याचा खंड, सुरुवात कुठून करायची चर्चा झाली आणि एकमत झाले ते स्वराज्याची पहिली राजधानी राजगडपासून करायची यावरच. संध्याकाळी नवी मुंबई पनवेलहून निघून आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. रात्री पायथ्याच्या पालीला वस्ती करून 2ऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून राजगड करायचा आमचा प्लॅन ठरला. पनवेलहून 175 किलोमीटर, पुण्याहून 60 किलोमीटरवर असलेला राजगडाचा पायथा आम्ही गाठला तेव्हा रात्रीचा 1 वाजला होता. सकाळी लवकर उठून आम्ही चहा व पोहे खाऊन गडाकडे निघालो. या गडावर जाण्यासाठी एकूण 4 प्रचलित मार्ग आहेत: गुंजवणे, पाली, आळू दरवाजा आणि गुंजवणे मार्गे चोर दरवाजा. यापैकी आम्ही पाली दरवाजा मार्गे गडाकडे निघालो. या मार्गावर आता गाडी बऱ्यापैकी वर येत असल्यामुळे हा मार्ग आता खूप सोपा व कमी वेळेचा झाला आहे. पार्किंगचे 50 रुपये आणि वन खात्याची माणशी 5 रुपये फी भरून आम्ही गडाकडे मार्गस्थ झालो. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असलेला हा गड. या गडाची समुद्र सपाटीपासून उंची 1394 मीटर असून त्याचा घेर 12 कोसाचा आहे. एक कोस 3.22 किलोमीटर. याहून या गडाच्या उंचीची आणि मजबूतीची कल्पना येते. औरंगजेबाचा अधिकारी साकी मुस्तेद खान याने 17व्या शतकात मासिरे आलमगिरी या फारसी ग्रंथात राजधानी राजगडाचं शिवाजीने गडाच्या तटांची मजबूत रचना केली होती. या तटाच्या खाली भयंकर दऱ्या आहेत, अतिशय अवघड वाटा आहेत, तिथून माणसे जाणे अशक्यच असे वर्णन केले आहे. तर मुघल इतिहासकार मोहम्मद हसीम उर्फ खाफी खान यांनी 1732 मध्ये मुंतखाब अल लबाब ए मोहम्मद शाही या नावाच्या पुस्तकात राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांगच, त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण आहे या वर्णनावरून राजगडाबद्दल मुघल सैन्याला किती भीती वाटत होती हे निश्चितच दिसते. बांधकामासाठी सर्वाधिक वेळ लागलेला हा महाराष्ट्रातला किल्ला छत्रपतींच्या अनेक नाट्यमय घटनांचा साक्षीदार आहे. किल्ल्याची तटबंदी आणि पायथ्याजवळचं जंगल रणनीतीचा आणि दुर्ग स्थापत्याचा उत्तम नमुना मानला जातो. याच डोंगराची निवड छत्रपती शिवरायांनी केली त्यामागे महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे मावळ प्रांतावरील वर्चस्व. मावळ हा पुण्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यांचा प्रांत, सह्याद्रीच्या रांगांमधला राजकीय हालचालींना अत्यंत महत्त्वाचा भूभाग होता. पूर्वेकडे दख्खनचे पठार आणि पश्चिमेकडील अंगाला कोकणची किनारपट्टी, यामुळे राजगडचं ठिकाण राज्यकारभारासाठी सोयीचं होतं. छत्रपती शहाजीराजांनी 3 वेळा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात जे गड स्वराज्यात आणले ते म्हणजे तोरणा आणि राजगड.
साधारण 2 तासाची चढाई करून आम्ही गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ पोहोचलो. पाली दरवाजा. पाली दरवाजामध्ये 2 भव्य प्रवेशद्वारे आहेत. पहिले प्रवेशद्वार उंच आणि रुंद आहे. त्यातून हत्तीही अंबारीसह आत येऊ शकतो. या गडाच्या इतिहासात डोकावून पाहताना हा गड खूप पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. सातवाहन पूर्व म्हणजे साधारण 2000 वर्षापूर्वीपासूनचा हा डोंगर ब्रह्मर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रह्मर्षी ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रह्मर्षी देवस्थान या इतिहासातून अस्पष्टपणे येणाऱ्या उल्लेखावरून हा गड फार पुरातन असावा. 2ऱ्या शतकात चिंचवडचा राजा सिंहदत्त यांनी मुरुमदेवच्या डोंगरावर किल्ल्याची पायाभरणी घातली असावी असे मानले जाते. या काळात हा किल्ला मुरुमदेव नावाने ओळखला जात होता. तर 3ऱ्या शतकात गुप्त राजांनी येथे किल्ला बांधून त्याचे मजबूतीकरण केले. त्यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान होते. 3ऱ्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत या किल्ल्याची राजवट अज्ञात आहे. अनेक राजवंशांनी या किल्ल्यावर राज्य केले असण्याची शक्यता आहे. दुसरे प्रवेशद्वार 200 मीटर अंतरावर आहे आणि ते मजबूत बांधकामाचे आहे. दोन्ही प्रवेशद्वारांना भव्य बुरुजांचे संरक्षण आहे. या दरवाजातून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूला पारेकरांचे देवडे आहेत. 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांचे राज्य असताना येथील चोरगे घराणे हा या प्रांताचा महसूल गोळा करून देवगिरीस पाठवत असत. गुंजवणे दरवाजा हा त्यांच्या काळात बांधला गेला असावा. येथे जमलेला महसूल सोने नाणी हे जमिनीत पुरून ठेवले जायचे आणि दर 4-5 वर्षांनी देवगिरीस पाठवले जात असे. छत्रपती शिवरायांना राजगड बांधताना असेच गुप्तधन गुंजवणे दरवाजाजवळ सापडल्याची नोंद सापडते. इसवी सन 1295 दिल्लीहून अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आला व त्याने देवगिरीवर आक्रमण केले. त्याने केलेल्या स्वारीत हे चोरगे घराणे यादवांसोबत होते, पण यादवांचा पराभव झाला आणि हा प्रदेश अल्लाउद्दीन खिलजीच्या आधिपत्याखाली आला. पुढील काळात दिल्लीत तख्तापलट होत गेले आणि तुगलक, बहामनी अशा सुलतानांकडे बिरमदेवाचा किल्ला हस्तांतरित होत गेला. पुढे 1490 मध्ये बहामनी वजीर अहमद याने शिवनेरी, लोहगड, तुंग, तिकोना, कोंडाणा, पालीचा किल्ला असे अनेक किल्ले घेतले व यात मुरुमदेवाचा किल्लाही त्याने जिंकला आणि चोरगे घराण्याची मालमत्ता जप्त झाली. पुढे बहामनी सत्तेची 5 शकले झाली आणि हा गड निजामशाहीकडे व आदिलशाहकडे आलटून पालटून जात राहिला. इसवी सन 1616 मध्ये निजामशहाने या विभागाची जहागिरी वाईच्या शिलीमकरांना दिली. त्यानंतर छत्रपती शहाजीराजांकडे मुरुमदेवाचा किल्ला आला. छत्रपती शहाजीराजांच्या ताब्यात हा किल्ला असताना येथे सोनोपंत डबीर राहत होते. पुढे आदिलशाहीने येथे आक्रमण केले व या आक्रमणात सोनोपंत डबीर जखमी झाल्याची नोंद आढळते. 8 एप्रिल 1633 पर्यंत छत्रपती शहाजीराजांचा येथे अंमल होता. त्यानंतर हा गड आदिलशहाकडे गेला. येथे खेडोजी भोसले हे आदिलशाहीकडून या गडावर अंमल राखून असल्याचे 20 फेब्रुवारी 1635च्या कागदपत्रावरून कळते. 1625 ते 1636 हा काळ छत्रपती शहाजीराजांचा खूप धावपळीचा काळ होता. या काळात ते निजामशाह व आदिलशाह यांच्याकडे आलटून पालटून जात राहिले. अखेरीस 1636 साली ते आदिलशाहीत आले आणि त्यांना पुणे परगण्याची जहागिरी मिळाली. तेव्हा मुरुमदेवाचा हा किल्ला शहाजीराजांकडे आला. पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर 1636 साली राजमाता जिजाबाई छत्रपती शिवरायांना घेऊन पुण्याला आल्या. तेव्हा दादोजी कोंडदेव यांनी साम, दाम, दंड भेद वापरून येथील वतनदारांना व देशमुखांना शरण आणले. पाली दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो. राजगडाच्या 3 माच्यांपैकी सर्वात विस्तीर्ण आणि महत्त्वाची असलेली पद्मावती माची लष्करी तळ असण्यासोबत ही माची निवासासाठी प्रसिद्ध होती. या माचीवर अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आजही पाहायला मिळतात. प्रशासकीय कामकाज या माचीवर चालत असल्याने जुन्या इमारतींचे अवशेष आजही ते पाहायला मिळतात. गडावरील सदर पाहून आपण पद्मावती माचीवर गडभ्रमंती करीत असता माचीवरील पद्मावती देवीच्या मंदिरापाशी येतो. हे मंदिर देवी पद्मावतीला समर्पित आहे आणि राजगडाच्या रक्षकांची कुलदेवता मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधल्यावर इसवी सन 1645 मध्ये त्यांनी पद्मावती देवीचे मंदिर बांधले. या मंदिरात आज 3 मूर्ती आहेत. मुख्य मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली. उजवीकडची लहान मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली आहे. 2 मूर्तींच्या मध्ये असलेला शेंदूर फासलेला तांदळा पद्मावती देवीचे प्रतीक आहे. सन 1646 ते 1647च्या सुमारास छत्रपती शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यांचे या भागावर वर्चस्व आले. तेव्हा त्यांनी मुरुमदेवाचा डोंगर पाहिला आणि येथे राजधानी करण्याचे ठरवले. मुरुमदेवाच्या डोंगराचे नामकरण राजगड असे झाले.
हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरू केले. या किल्ल्याला 3 माच्या होत्या. या किल्ल्यावर असलेल्या 3 माचांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. 1646 ते 1662 इतका प्रदीर्घ काळ राजगडाचं बांधकाम सुरू होतं. राजगडाची जुनी तटबंदी तोडत असताना सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोगही या बांधकामाला झाला. राजगड स्वराज्याचे केंद्र बनले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांची कल्पना आणि अंमलबजावणी येथून केली. पद्मावती देवीच्या मंदिरासमोर रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील लिंग शिवकालीन आहे. या मंदिरात असलेली मारुतीरायाची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. मंदिरासमोर छत्रपतींच्या लाडक्या राणीसाहेब सईबाईंची समाधी आहे. महाराणी सईबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचा विवाह 17 एप्रिल 1640 रोजी झाला. 5 सप्टेंबर 1659 रोजी छत्रपती अफजलखानाच्या मोहिमेत गुंतले असताना वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी राजगडावर महाराणी सईबाई यांचे निधन झाले. रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांचे थोडे पुढे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यात एक तलाव आहे. त्याच्या थोड्या पुढे अंबरखाना लागतो. पुढे पद्मावती तलाव आहे. गडावर पडणारं पावसाचं पाणी खोदकाम करून मोठ्या खुबीने तलावात साठवण्याचं तंत्र वापरण्यात आलं आहे. पद्मावती माचीवर असलेल्या अवशेषांमध्ये प्रामुख्याने हवालदाराचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे, ब्राह्मण वर्ग व अष्टप्रधान मंडळाची घरे आहेत. या तलावाच्या बाजूला तटबंदीजवळ एक दरवाजा लागतो. तो गुंजवणे गावातून येणारा आजचा प्रचलित मार्ग असला तरी तो गुंजवणे दरवाजा नाही, तर तो आहे चोर दरवाजा. चोर दरवाजा म्हणजे संकटकाळी गडावरून निसटून जाण्यासाठी तयार केलेला मार्ग. पद्मावती माचीवर असलेल्या अवशेषांमध्ये प्रामुख्याने हवालदाराचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे, ब्राह्मण वर्ग व अष्टप्रधान मंडळाची घरे आहेत. छत्रपती शिवाजीराजे तोरण्याहून राजगडावर कधी गेले याचं वर्ष निश्चित नाही, पण इतिहासातील पत्रावरून इसवी सन 1652 मध्ये राजगडावर शिवाजी महाराजांसमोर वतनविषयक दावे आणि तंटे चालत असत असे दस्तावेज सापडतात. इसवी सन 1660 मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्ते खानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्ते खानाने राजगडाकडे फौज पाठवली, परंतु राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त राजगडाच्या जवळपासची खेडी जाळून उद्ध्वस्त केली. 6 एप्रिल 1663 रोजी शाहिस्ते खानावर छापा घालून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर परतले. इसवी सन 1665 मध्ये औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांना छत्रपती शिवरायांचा बंदोबस्त करायला पाठवले. तेव्हा मिर्झाराजे जयसिंग यांनी दाऊद खान व रायसिंग या 2 सरदारांना या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठवले. 30 एप्रिल 1665 रोजी मुघल सैन्याने राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली. जून 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव मान्य केला आणि राजा जयसिंहाबरोबर तह करताना 23 किल्ले मुघलांना देण्याचे मान्य केले आणि स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. या 12 किल्ल्यांमध्ये राजगड आणि तोरणा या किल्ल्यांचा समावेश होता. तहात ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले व औरंगजेबाने त्यांना तेथे कैदेत ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून कैदेतून निसटून निवडक लोकांसह 12 सप्टेंबर 1666 ला राजगडाला सुखरूप पोहोचले. पद्मावती माची पाहून आता आम्ही बाले किल्ल्यावर जायचे ठरवले. एका उंच निमुळत्या टेकडीवर असणाऱ्या बाले किल्ल्याला जाणारी वाट अतिशय कठीण व अरुंद आहे. खडकातच कोरलेल्या पायऱ्या होत्या आणि एका बाजूला दरी. त्यामुळे आता इथे चढाई करताना दोन्ही हातांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहत नाही. एका वेळेस एकच जण जाईल अशी इथली बिकट वाट. या मार्गावर नेहमी गर्दी होत असते.
त्यामुळे एकमेकांना सहकार्य करून आपण या मार्गावर चढाई करायची। या कातळकुरी पायऱ्या चढून वर आलो की अजूनही चांगल्या अवस्थेत असणारा बालेकिल्ल्याचा भव्य दरवाजा महादरवाजा लागतो। हा दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे। या दरवाजावर कमळ, स्वास्तिक यासारखी शुभचिन्ह कोरलेली आहेत। बालेकिल्ल्याला सुमारे 15 मीटर उंचीची तटबंदी बांधण्यात आली आहे आणि काही विशिष्ट अंतरावर बुरुज देखील आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। बालेकिल्ल्यावर आपल्याला जननी मंदिर, चंद्रतळे, ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर, उत्तर बुरुज, भग्नावस्थेतील इमारती, चौथरे आणि वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात। यातील एका चौथऱ्यावरून एक इमारत ही शिवाजी महाराजांचे निवासस्थान असावा असा इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे। मराठ्यांच्या इतिहासातील ठळकपणे नोंदवल्या गेलेल्या घटनांचा राजगड हा साक्षीदार होता। त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी यांची आग्र्याहून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, अफजलखानाचा वध, सिंहगडावर विजय अशा अनेक घटनांचा संबंध थेट राजगडाशी आहे। 24 फेब्रुवारी 1670 रोजी छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म राजगडावर झाला। आग्र्याहून सुटून आल्यानंतर इसवी सन 1671-72 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानीसाठी निवड केली आणि राजगडावरून राजधानी रायगडावर हलवली। राजधानी नव्हती तरी राजगडाचं महत्त्व राजकीयदृष्ट्या कमी झालं नव्हतं। 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवरायांचं निधन झाल्यानंतर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचं संकट कोसळले। 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबाने त्यांचा निर्घृण वध केला। त्यानंतर मुघलांनी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला। किशोरसिंह हाडा या मुघल सरदाराने जून 1689 मध्ये राजगड जिंकून घेतला। औरंगजेबाने अबुल खैर खान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले, पण लगेच मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या स्वतःच्या बळावर त्यांनी राजगड औरंगजेबाकडून पुन्हा जिंकून घेतला। 11 नोव्हेंबर 1703 मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला। 2 डिसेंबर 1703 रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहोचला। किल्ल्यास मोर्चे लावले, दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या आणि बुरुजावरून तोफांचा भडीमार केला। पुढे 2 महिने झाले तरी किल्ला काही हाती येत नव्हता।
शेवटी 4 फेब्रुवारी 1703 मध्ये राजगड औरंगजेबाच्या सैन्याने जिंकला. औरंगजेबाने इरादत खान या सरदारास किल्लेदार म्हणून नेमले आणि किल्ल्याचे नाव नाबी शहागड असे ठेवले. 29 मे 1707 रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवाबरोबर राजगडवर स्वारी केली आणि किल्ला जिंकून घेतला आणि हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर 1709 मध्ये छत्रपती शाहूंनी 16 माचीस 300 रुपये व संजीवनी माचीस 100 रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवे काळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वारंवार बिघडत असल्यामुळे किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. त्यामुळे राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी 6 अधिकारी नेमले. 16 माचीसाठी सरनौबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनौबत पवार, संजीवनी माचीसाठी सरनौबत खोपडे, याशिवाय नाईक आणि सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत. पुढे इसवी सन 1818 मध्ये हा गड ब्रिटिशांनी जिंकून घेतला. राजगड बालेकिल्ल्यावरून त्याच्या आसपासच्या किल्ल्यांचे मनोरम दृश्य दिसते. यात तोरणा, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहिडा, रायरेश्वर, लोहगड, विसापूर यांचा समावेश आहे. पण आज वातावरण स्वच्छ नसल्यामुळे लिंगाणाही व्यवस्थित दिसत नव्हता. राजगडाचा बालेकिल्ला हा राजगडाचा सर्वात उंच भाग असल्यामुळे किल्ल्याचा सर्वात संरक्षित भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालेकिल्ल्याचा वापर आपले ठिकाण आणि रणनीती नियोजन केंद्र म्हणून केला. बालेकिल्ला पाहून आता आम्ही निघालो ते 16 माचीकडे. बालेकिल्ला उतरून खाली आलो की लगेच एक वाट खाली उतरून 16 माचीकडे जाते. पद्मावती माचीकडूनही एक वाट 16 माचीकडे जाते. या वाटेवरून जाताना आपण गुंजवणे दरवाजा पाहू शकतो. गुंजवणे दरवाजा हा गडाचा सर्वात जुना दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला त्या पूर्वीपासूनही अस्तित्वात असलेला हा दरवाजा. आम्ही बालेकिल्ला करून 16 माचीकडे निघालो. वाटेवर गडाच्या तिन्ही माच्या आणि गुंजवणे दरवाजाचे दर्शन आपल्याला घडते. या 16 माचीच्या तटबंदीला एकूण 17 बुरुज आहेत, ज्यापैकी 7 बुरुज चिलखती बुरुज आहेत. वाटेवर आपल्याला बुरुजांचे अवशेष, मारुतीरायाची मूर्ती, सदर, दारू कोठार, हवालदाराचा वाडा, येसाजी कंक, तानाजी मालुसरे आणि शिलीमकर या सरदारांची निवासस्थानं अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात. वाटेवरील अवशेष पाहत पुढे आलो की आपल्याला दर्शन घडते ते झुंजार बुरुजाचे. सैन्याला टेहळणी करता यावी यासाठी खंबीरपणे उभा असलेला झुंजार बुरुज, पाण्याची टाकी आणि चिलखती तटबंदी आणि उतार असलेली ही माची आहे. या 16 माचीच्या खडकाला वाऱ्यामुळे आडपार पडलेलं एक भगदाड आहे, त्याला नेडा असं म्हणतात. आज रविवार असल्यामुळे या माचीवर खूप गर्दी होती, म्हणून आम्ही पुढे जायचे टाळून काळेश्वरी बुरुजाकडे निघालो. राजगड पाहायला येणारे या काळेश्वरी बुरुजाकडे फारसे फिरकत नाहीत. काळेश्वरी बुरुज आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा राजगड किल्ल्यावरील
सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर दक्षिण दिशेला वसलेला आहे. काळेश्वरी बुरुज आणि येथील परिसर ही राजगडाची दहनभूमी आहे. दक्षिण दिशेकडे तोंड करून काळेश्वरी बुरुजाच्या कोनाड्यात आई काळेश्वरीची पाषाण मूर्ती होती. कालांतराने ती मूर्ती नामशेष झाली असणार, कारण तेथील रिक्त कोनाडा आजही तिचं अस्तित्व सांगतोय. काळेश्वरी बुरुज हा शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. ह्या बुरुजावर एक प्रतिकात्मक देखणं शिवलिंग स्थापलेली समाधी आहे. शिवलिंग स्थापलेली ही प्रतिकात्मक समाधी शहाजी राजांची आहे असे इतिहासकार सांगतात. हिंदू धर्मानुसार क्षत्रिय पित्याच्या प्रतिकात्मक समाधीवर शिवपिंड स्थापून शिवरायांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. तेथे असलेली शिवपिंड व नंदी ही शहाराजांची समाधी आहे असे म्हणतात. काळेश्वरी बुरुजापासून आम्ही पुढे निघालो, पण वाटेवरील वाढलेले गवत आणि अरुंद पायवाट तोडत आम्ही एका दरवाजाजवळ आणि बुरुजाजवळ आलो. पण तेथून पुढे संजीवनी माचीकडे जाणारी वाट आम्हाला बिकट वाटली, म्हणून आम्ही पुन्हा मागे फिरून सुवेळा माचीजवळ येऊन संजीवनी माचीकडे निघालो. संजीवनी माची ही माची 2.5 किलोमीटर लांबीची आहे आणि 3 टप्प्यांमध्ये बांधली गेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही पाहता येतात. माचीच्या प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरुज आहेत. या संजीवनी माचीला एकूण 19 बुरुज आहेत. या 19 बुरुजांपैकी 9 बुरुजांना चिलखती बुरुजांची जोड दिली आहे. या संजीवनी माचीवरील बिनीचा बुरुज म्हणजे राजगडाची करडी नजर. दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंगाने राजगडावर हल्ला केला तेव्हा संजीवनी माचीच्या चिलखती रचनेमुळे आणि तोफांच्या माऱ्यामुळे हा हल्ला सैन्याला परतवून लावता आला. आळू दरवाजा हा संजीवनी माचीवरील प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजा होता. तोरणा किल्ल्यावरून राजगडावर येणाऱ्या ट्रेकरसाठी हा एकमेव मार्ग आहे. राजगड एका दिवसात पाणी शक्य नाही, म्हणून आम्ही जितका शक्य आहे तितका पाहून परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या वाटेवर मला आमचे जुने सबस्क्रायबर श्री प्रमोद पोद्दार भेटले. त्यांचा हा 101वा किल्ला होता. त्यांच्याबरोबर परतीचा प्रवास हा गप्पा करीत कधी झाला ते कळलंच नाही. स्वराज्याच्या पहिल्या राजधानीची आमची ही उन्हाळ दिवसाची उन्हाळ गडभ्रमंती, पावसाळ्यानंतरची ही पहिलीच गडभ्रमंती ही आमच्या नेहमी स्मरणात राहील अशीच होती. चला तर मग लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला. जय भवानी, जय शिवराय.